छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं त्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही हिंदूंसाठी होती अशा प्रकारचा दावा मंत्री नितेश राणे यांनी केलेला आहे। नेमकं यामध्ये किती सत्यता आहे किंवा यामध्ये काय खरं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सरांकडे। सर, पहिला प्रश्न असा आहे की छत्रपतींच्या सोबत मुस्लिम व्यक्ती होती का किंवा त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य होतं का? हे एक प्रकारचं अर्धसत्य आहे। पहिला प्रश्न आपण मला विचारलात की शिवाजी महाराजांचा लढा हा मुस्लिम समाजाशी किंवा इस्लामशी होता का, तर त्याविषयी मला काय सांगता येईल की शिवाजी महाराजांचं कार्य कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू झालं हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की त्यावेळेस 17व्या शतकामध्ये इथे दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि उत्तरेकडं मुघल सत्ता या भारतातील 4 बलाढ्य इस्लामिक सत्ता होत्या आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांची ख्रिश्चन सत्ता होती। जर आपण अभ्यास केला तर या 5ही सत्ता म्हणजे गोव्यात पोर्तुगीजांनी हिंदू धर्म बांधवांवर अन्याय केला का? केला। त्यांनी इथली धर्मस्थळं उद्ध्वस्त केली का? केली। याचे सगळ्यांनाच पुरावे माहिती, सर्वांना माहिती आहे। आता ह्या ज्या 4 इस्लामिक सत्ता होत्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल सत्ता, तर या 4ही सत्तांनी हिंदूंवर अन्याय केला का? तर केला, हे आपल्याला सिद्ध होतं। याचं पहिलं उदाहरण म्हणजे की जो मुस्लिम इतर आहे म्हणजे मुसलमान नसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिझिया कर होता। म्हणजे हे सगळी प्रजा कुणाची होती? हिंदू प्रजा असो किंवा मुसलमान प्रजा, ही त्यांचीच प्रजा होती। मग एकाच धर्माच्या प्रजेवर एवढा अन्याय का? सगळ्यांना समान त्यांनी वागणूक द्यायला पाहिजे होती। दुसरी गोष्ट की ह्या 4ही शासनकर्त्यांनी हिंदूंची इथली धर्मस्थळं नष्ट केली का, उद्ध्वस्त केली का? तर बहुतांश केली। याचा अर्थ प्रत्येक मंदिर पाडलं का? तर नाही, परंतु त्यांनी बहुतांश मंदिरं पाडली। याचं उदाहरण अयोध्येतलं राम मंदिर, काशीमधलं काशी विश्वेश्वराचं आणि मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमीचं मंदिर, म्हणजे हे त्याचं उदाहरण आहे ते, किंवा सोरटी सोमनाथाचं मंदिर असेल, हे त्याची प्रमुख महत्त्वाची 4 उदाहरणं तुम्हाला सांगता येतील। तिसरी गोष्ट की हे मुस्लिम शासक हिंदूंकडून किती कर गोळा करत होते। जर हिंदू असेल प्रजेपैकी तर त्याला खरार म्हणजे 50% सारा शेतसारा अधिक 16% जिझिया म्हणजे 66% कर, आणि जर तो शेतकरी मुसलमान असेल तर त्याच्याकडं फक्त 10%। आता सांगा, एका धर्मबांधवाला म्हणजे मुस्लिम बांधवाला त्यांच्या राज्यामध्ये 10% कर आहे आणि त्यांच्याच राज्यातल्या हिंदू प्रजेवर 66% कर आहे। हे अन्यायकारी आहे का नाही? आता याचंच जे इथं युरोपियन प्रवासी इतिहासकार शासकीय सेवेमधले, मग ते डचांच्या, फ्रेंचांच्या, इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या, मग त्यात ॲबेकेरे, बर्निये, कॉस्मोदिगा, डॉक्टर फ्रायर, हे सगळे लिहून ठेवतात की मुघलांच्या राज्यात आदिलशाहीमध्ये एवढा अत्याचार चालू आहे, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे। संपूर्ण बघा, एकेकाळी हा देश सुवर्ण भारत का होता? तर इथं संपन्न शेती होती, पण या सर्व मुस्लिम शासनकर्त्यांच्या अन्यायी धोरणामुळे भारतातली फक्त 30% शेतजमीन लागवडीखाली राहिली होती, 70% शेतजमीन पडीक पडलेली। एका बाजूला निसर्गाचं आसमानी संकट आणि दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट,
म्हणजे एक सुलतान दुसऱ्या सुलतानावर, एक बादशाह दुसऱ्या बादशाहवर आक्रमण करतो, त्याच्या प्रजेला लुटतो, जाळपोळ करतो. एवढंच नव्हे तर शत्रूच्या प्रजेला गुलाम करायचं हिंदूंना, आणि या स्त्री पुरुष आणि लहान मुलांना जनावरांसारखं कैद केलेल्यांना बाजारामध्ये विकायचं, आणि त्याच्यातून ह्या संस्था हे राज्यकर्ते पैसे कमवत होते. हे अमानवीय होतं. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा जो लढा आहे, कारण की तो हिंदूंचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांचा जो लढा आहे तो इस्लामिक शासनकर्त्यांच्या या अन्यायी प्रकृतीविरुद्ध, या प्रवृत्तीविरुद्ध, या व्यवस्थेविरुद्ध होता. आणि त्या व्यवस्थेशी संघर्ष करून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याला सुराज्य केलं. आता मी काय सांगतोय बघा, हे फार महत्त्वाचं आहे की इथले इस्लामिक शासनकर्ते कसं वागत होते हे मी सांगितलं. आता शिवाजी महाराज आपल्या प्रजेशी कसा वागतो. शिवाजी महाराजांच्या राज्यातली, मग तो हिंदू प्रजा असो किंवा मुसलमान प्रजा असो, त्या सगळ्यांना समान अधिकारात वागवलं जात होतं. शिवाजी महाराजांच्या राज्यात जेवढा कर हिंदूंना होता तेवढाच कर मुसलमानांना होता. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी 66% कर जो होता मुस्लिम राज्यकर्त्यांच्याकडे तो फक्त 33% केला. आता बघा की जो एक आदर्श राज्यकर्ता शिवाजी राजांना का म्हणायचं, तो लोककल्याणकारी राजा का म्हणायचं, तर त्याने हा कर 66% 33% केला आणि शेतकऱ्यांना सवलती दिल्या. ज्याच्या दावणीला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी दिली, ज्याच्याकडे अवजारं नाही त्याला अवजारं दिली, ज्याच्याकडे बियाणं नाही त्याला बियाणं दिलं. आणि एवढं करून हा राजा थांबला नाही, तर जो शेतकरी पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणेल त्याला 6 वर्ष 5 वर्ष सारामाप करमुक्त व्यवस्था करणारा हा जगातला पहिला राजा आहे. आणि मग त्याचा परिणाम स्वराज्यातली 100% शेतजमीन लागवडीखाली आणि स्वराज्याचं आणि तिथल्या प्रजेचं उत्पन्न वाढलं. मग तो हिंदू असो किंवा मुसलमान असो, सर्व प्रजा सुखी झाली. आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांना वंदन करतो. म्हणजे इस्लामिक राज्यकर्ते, माझा काही त्यांच्या धर्माला विरोध नाही आहे, त्यांच्या त्या राजनीतीला, त्यांच्या त्या दुष्ट प्रवृत्तीला माझा विरोध आहे. शिवाजी महाराजांचाही विरोध ते मुस्लिम शासनकर्ते म्हणून विरोध नव्हता, तर ते अत्याचारी आहेत, अन्यायी आहे, अधर्मी आहे आणि हिंदूंवर ते अत्याचार करतायत म्हणून शिवाजी महाराजांचा त्यांना विरोध होता. हा पहिला प्रश्नाचं उत्तर. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये मुस्लिम जे व्यक्ती होत्या, मग ते कारभारात असतील किंवा सरदार म्हणून असतील, त्यांचा सहभाग होता का, तो कसा होता आणि त्याचं पुढं काय झालं. तोच महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की सैन्यात मुस्लिम होते की नव्हते. आता बघा, आता पहिलं नाव मी सांगतो. 1642 साली 12 वर्षाच्या शोभांना घेऊन जिजाऊ शहाजीराजांच्या संमतीने बंगलोरवरून पुण्याकडे निघाल्या. शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या सहाय्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, समजा जी काही मंडळी, कान्होजी जेधे असतील आणि शामराज निळकंठ रांजेकर असतील, सेनापती मानकोजी दहातोंडे होते, आणि त्याबरोबर पहिली व्यक्ती आढळती, तिचं नाव आहे नूरखान बेग. आता बघा, शहाजीराजे हे आदिलशाहीतही होते, निजामशाहीतही होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या पदरी, त्यांच्याबरोबर, त्यांच्या सहाय्याला अनेक मुस्लिम सरदार होते. त्यापैकी हा नूरखान बेग होता. तो शहाजीराजांचा विश्वासू होता आणि म्हणूनच शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या बरोबर 50 घोडेस्वारांचं पथक दिलं होतं. त्या घोडेस्वारांचा प्रमुख म्हणून नूरखान बेग याला नेमलं होतं. पुढे 10-12 वर्षात
हा नूर खान बेग इतिहासातून आपण दूर गेलेला पाहायला मिळतो, त्याचा उल्लेख मिळत नाही. आता दुसरी व्यक्ती काझी हैदर. काझी हैदर कोण होता? तर शहाजीराजांनी शिवाजीराजांना, त्या बालशिवबांना पुण्याला पाठवताना त्यांच्या सहाय्यासाठी, कारण की त्यांना आदिलशाही इथल्या मुस्लिम शासनकर्त्यांशी त्यांचा पत्रव्यवहार होणार होता किंवा त्या शासनकर्त्यांकडून या शिवाजीराजाशी जो काही कारभाराविषयीचा पत्रव्यवहार होणार होता. आणि हे होत असताना इथले शासनकर्ते, इस्लामिक शासनकर्ते हे पर्शियन भाषेतून सगळा व्यवहार करत होते. आणि हा व्यवहार म्हणजे परकीय शासनकर्त्यांशी शिवाजी महाराजांना राजकीय पत्रव्यवहार करण्यासाठी आणि त्यांचा आलेला पत्रव्यवहार समजून घेण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या बरोबर काझी हैदर नावाचा पारसनीस, ज्याला फारसीचं ज्ञान आहे, जो फारसी वाचून शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार पाहण्यासाठी नेमलेली व्यक्ती होती. हा काझी हैदर जसा पारसनीस होता तसाच तो मुस्लिम एक विद्वान असल्यामुळे मुसलमान, त्याला कुराणचा अभ्यास होता. आणि ज्या वेळेस शहाजीराजांच्या आदिलशाहीच्या जहागिरीमध्ये जर हिंदू मुसलमान काही न्यायाचा प्रश्न असेल तर कुराण आणि हिंदू धर्माचे दोन्ही प्रकारचे न्यायाधीश असणं आवश्यक होतं. आणि म्हणून शहाजीराजांनी शिवाजीराजांना पुण्याला पाठवताना त्यांच्याबरोबर काझी हैदर नावाचा एक इस्लाम धर्माचा जाणकार आणि फारसी भाषेचा जाणकार नेमून दिला होता की ज्याच्या सहाय्याने ज्यावेळेस एखादा न्यायनिवाडा करताना त्याचा उपयोग होईल ह्या हेतूने पाठवलं होतं. पुढे हा काझी हैदर आपल्याला औरंगजेबाला जाऊन मिळाल्याचे पुरावे आहेत आणि तो शेवटी मुघलांकडंच मृत्यू पावल्याचेही पुरावे आहेत. आता तिसरी गोष्ट, सिद्दी हिलाल हा शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक काही काळ असल्याचे आपल्याला पुरावे मिळतात. मग हा सिद्दी हिलाल कोण होता? तर हा सिद्दी हिलाल हा शिवाजी महाराजांचे जे चुलते होते खेळोजी भोसले, त्या खेळोजी भोसल्यांनी, कारण की इथं गुलामांचा व्यापार होता, मी मगाशी सांगितलं की हे मुसलमान अरब लोक आफ्रिकेवर छापे घालायचे आणि तिथल्या त्या बिचाऱ्या हबशी लोकांना कैद करून भारतामध्ये गुलाम म्हणून विकायचे. त्यापैकी एक 10-12 वर्षाचा हबशी गुलाम मुलगा की जो खेळोजी भोसल्यांनी शिवाजी महाराजांच्या चुलत्यांनी त्याला विकत घेतलं होतं, त्याला त्या लोकांनी धर्म दिला होता. तो त्यांच्या घरात अगदी लहानाचा मोठा झाला होता, त्यामुळे ती त्यांच्या घरातली अत्यंत विश्वासू व्यक्ती होती. म्हणून सिद्दी हिलाल शिवाजी महाराजांना ज्यावेळेस अफजलखानाच्या भेटीला जाताना मुसलमान, त्या अफजलखान असेल किंवा त्याची जे सहकारी असेल त्यांच्यामध्ये आपापसात जी चर्चा होत होती ती समजण्यासाठी शिवाजी महाराजांनी सिद्दी हिलाल, की ज्याला फारसी भाषा समजत होती, की जी तो शिवाजी महाराजांना तो संवाद काय चालू आहे यासाठी सहकार्य करत होता, म्हणून शिवाजी महाराजांनी सिद्दी हिलालला त्या आपला अंगरक्षक म्हणून नेमलेलं होतं. आणि त्याने काही काळ प्रामाणिकपणाने शिवाजी महाराजांबरोबर, परंतु पुढे 1660-65 सालानंतर किंवा तो आपल्याला इतिहासातून त्याचा संदर्भ मिळत नाही. परंतु सिद्दी हिलालचा मुलगा म्हणजे तो वयोवृद्ध असल्यामुळे तो एखाद्या वेळेस इतिहासातून निवृत्त झाला असेल. शिवाजीराजांनी त्याचाच मुलगा सिद्दी वावा याला आपल्याबरोबर सिद्दी हिलालच्या जागी निवडलं होतं. आणि ज्या वेळेस
पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये हा सिद्धी वावा शिवाजी महाराजांच्या वतीने लढत असताना मृत्यू पावला आणि त्याचं शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या कागदपत्रात त्याचं कौतुक केल्याचं दिसून येतं. म्हणजे सिद्धी हिलाल प्रश्न मिटला, सिद्धी वावा प्रश्न मिटला. आता आपल्याकडं शिवाजी महाराजांच्या नौदलामध्ये एक प्रमुख सेनापती म्हणून दौलत खान असल्याचं आढळतात. हे दौलत खान कोण होते? तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 24 ऑक्टोबर 1657 या दिवशी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतली आणि कल्याण भिवंडी जिंकून घेतल्यानंतर कल्याणच्या बंदरामध्ये शत्रूची जी जहाजं होती ती सगळी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतली आणि त्याच दिवशी स्वराज्याचं हे नवं आरमार म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची स्थापना केली 24 ऑक्टोबर 1657. आता हे जे काही आरमार शिवाजी महाराजांनी पकडलं होतं त्यामध्ये हा दौलत खान नावाचा त्यांचा प्रमुख सरदार होता. त्याने शिवाजी महाराजांना विनंती केली की मला आपल्या नोकरीमध्ये येण्याची इच्छा आहे. आता बघा, नव्याने आरमाराची स्थापना केल्यामुळे शिवाजी महाराजांकडं आरमाराचे तेवढे सरदार अधिकारी नव्हते आणि शिवाजी महाराजांनी बघा या आरमाराचा विकास करण्यासाठी पोर्तुगीज अभियंते नोकरीला ठेवल्याचे संदर्भ आहे. तसंच हा दौलत खान त्यावेळेस 1657 साली शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये दाखल झाला आणि त्याने पुढच्या अनेक वर्ष त्या स्वराज्याचा आरमारातला प्रमुख सरदार म्हणून काम केलं आहे. अत्यंत प्रामाणिकपणाने काम केल्याचं दिसतं आणि त्याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. दौलत खान हा शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक प्रमुख सरदार होता. आता पुढे की शिवाजी महाराजांच्या बरोबर सिद्दी इब्राहिम हा देखील दौलत खानाबरोबर शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये दौलत खानाचा सहकारी म्हणून दाखल झाल्याचं दिसून येतं. परंतु पुढच्या काळामध्ये सिद्दी इब्राहिमचे आपल्याला संदर्भ सापडत नाही. आता शेवटचं नाव मदारी मेहतर. तर मदारी मेहतर हे जे नाव आहे हे पहिल्यांदा इतिहासात आलं ते 1824 साली. याचं कारण की साताऱ्यामधलं एक घराणं, एक कुटुंब त्याने ब्रिटिशांना इनाम कमिशनला एक कैफियत हकीकत दिलेली आहे आणि त्या हकीकतीमध्ये ते सांगतात की आमचे पूर्वज मदारी मेहतर हे आग्र्याला शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांचे खाजगी सेवक म्हणून होते आणि त्यांनी आग्र्यातून सुटकेच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या ते बरोबर होते असं सांगितलेलं आहे. ही हकीकत 1824 सालची ब्रिटिशांच्या काळातली आहे. याविषयी अभ्यासकात 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह आहे की ही व्यक्तीचा ऐतिहासिक कुठल्याही साधनामध्ये उल्लेख नाही, त्यामुळे काही अभ्यासक या व्यक्तीविषयी शंका व्यक्त करतात की ही व्यक्ती काल्पनिक असावी. हा एक भाग. आणखी एक अभ्यासकांचाच गट आहे की त्यांचं म्हणणं याचं नाव मदारी मेहतर आहे आणि तो त्यावेळेसच्या आज ज्याला आपण दलित समाजातला भंगी समाज म्हटलं जात होतं त्या हिंदू भंगी समाजाचाच मेहतर भाग आहे आणि त्या मेहतर समाजाचा तो व्यक्ती होता. म्हणून मदारी मेहतर, मेहतर म्हणजे आजही हिंदू समाजात मेहतर हा समाजात मानला जातो. हा एक भाग आहे. अजून आत्ता आपल्याकडं
दर्या सारंग, तर दर्या सारंग या बाबतीतही अशीच म्हणजे अभ्यासकांमध्ये प्रश्न आहे की सारंग हे नाव हिंदूंमध्ये आहे. आपल्याला कल्पना आहे लालन सारंग नावाची एक प्रख्यात नाट्य कलावंत होत्या आणि त्या हिंदू होत्या. त्यावरून सारंग हे नाव हिंदूंमध्ये असल्याचं सिद्ध झालेलं आहे. काहींचं म्हणणं की तो दर्या सारंग हा हिंदू कोळी होता आणि काहींचं म्हणणं तो मुसलमान असेल. परंतु दर्या सारंग हा शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेला अधिकारी आहे. तो हिंदू होता का मुसलमान होता, परंतु तो स्वराज्याशी एकनिष्ठ होता आणि शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांच्या कारभाराच्या निमित्ताने त्यांना पर्शियन शत्रूशी पत्रव्यवहार करणं आणि त्या शत्रूंचा आलेला पत्रव्यवहार समजून घेणं आणि ज्यावेळेस इस्लामिक मुस्लिम काही व्यक्तींच्यामध्ये काही न्यायनिवाडे करायचे असतील तर त्याला कुराणच्या आधारे करण्यासाठी त्यांना एखादा काझीसारखी व्यक्ती आपल्या नोकरीमध्ये ठेवणं हे अत्यावश्यक होतं. आणि यामुळे शिवाजी महाराजांच्या बरोबर काही नेमके अगदी बोटावर मोजण्या इतके एक 8 ते 10 मुस्लिम व्यक्ती आपल्याला आढळतात. त्यापैकी काझी हैदर हा आपल्याला मुघलांना जाऊन मिळाल्याचे, औरंगजेबाला मिळाल्याचे पुरावे मिळतात. आता आणखी एक चुकीचा सगळीकडं प्रसार केला जातो की ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्यावेळेस एका मुघल चित्रकाराने शिवाजी महाराजांचं घोड्यावर बसलेलं चित्र काढलं. ते चित्र आपल्यासमोर दाखवून त्या चित्रामध्ये शिवाजी महाराजांच्या भोवताली ज्या व्यक्ती दाखवलेल्या आहेत शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक, त्या बहुतेक व्यक्तींना दाढी मिशा आहेत आणि त्या दाढी मिशा असण्यावरून काही लोकांनी चुकीचा प्रचार केला आहे की त्या चित्रामधल्या बहुसंख्य व्यक्ती अंगरक्षक हे दाढी मिशाचे आहेत, यावरून ते मुसलमान आहेत असा चुकीचा नेरेटिव्ह सेट किंवा मांडण्याचा प्रयत्न केला. खरं सांगायचं तर ते जे चित्र आहे मीर मोहम्मदाचं, त्या चित्राची जर मूळ कॉपी तुम्ही मिळवली आणि ती जर तुम्ही एनलार्ज केली, ते चित्र मोठं होतं, तर त्या चित्रातल्या जवळजवळ सर्व व्यक्तींच्या डोक्यावर गंध आहे आणि कपाळावर गंध आहे आणि कानामध्ये डूल आहे. यावरून त्या शिवाजी महाराजांच्या भोवताली दाढी मिशा असणाऱ्या व्यक्ती, या एखादी व्यक्ती त्यामध्ये मुस्लिम असू शकेल, मी मुद्दाम ते नाकारणार नाही. याचा अर्थ त्यातल्या बहुतांश दाढी मिश्यावरून ती व्यक्ती हिंदू का मुसलमान हे तुम्ही ठरवू शकत नाही. त्या व्यक्तीच्या कपाळावर कुंकू आहे, कानात डूल आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि याच्या आधारे असं जर असेल तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मराठे हिंदू नव्हते हे आपण का चुकीचा गैरसमज पसरवतोय. ज्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी, शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं, त्या मावळ्यांवर अशा प्रकारे आपण अन्याय करत आहोत. तर मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काही थोडे मुस्लिम विश्वासू, एकनिष्ठ, सहकारी होते. शिवाजी महाराजांनी त्यांची निष्ठा आणि त्यांचं स्वराज्यावरची प्रेम, शिवाजीराजांवरचं प्रेम बघूनच त्यांना नोकरीमध्ये ठेवलेलं होतं. आणखी एक गोष्ट आहे की शिवाजी महाराजांच्या राज्यात जशी हिंदू प्रजा सुखी होती, त्यांच्यावर अन्याय होत नव्हता,
तसंच मुस्लिम प्रजाही सुखी होत होती. शिवाजी महाराज तो मुसलमान आहे म्हणून त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचा कर लादत नव्हते किंवा त्यांच्यावर अन्याय करत नव्हते. सर, यातून नितेश राणेंनी जो दावा केलेला आहे तो खोटा असल्याचं दिसून येते. मात्र मी तुम्ही म्हणताय, मी पुन्हा तेच सांगतोय की ते अर्धसत्य आहे. जे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काही आपल्याच हिंदू समाजातले दलाल, मी त्यांना दलाल म्हणतो, ते हा खोटा इतिहास सांगायचा प्रयत्न करतात की शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकात बहुसंख्य मुसलमान होते. हे सांगणारे हिंदूंचे शत्रू आहेत, ते दलाल आहेत कुणाचे तरी. आणि तसंच शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते किंवा एकही मुसलमान नव्हतं हे म्हणणं देखील चुकीचं आहे. म्हणजे बोटावर मोजणे एवढे तरी सरदार शिवाजी महाराजांच्या सोबत होते. अगदी तुम्ही 7 ते 10 असा आकडा तो सांगताय. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जे आहेत अमोल मिटकरी यांनी 15पेक्षा अधिक सरदार असल्याची नावाची यादी ट्विट केली. मग ही खरी असेल का? मला कुठल्याही व्यक्तीचं, राजकीय पक्षाचं नाव घ्यायचं नाही. फक्त जी यादी माझ्यासमोर दिलेली आहे, आलेली आहे, त्या यादीत मी जे आत्ता आपल्यासमोर ज्या 7-8 नावांचा संदर्भ घेतला, अजून त्यात 1-2-3 नावं असू शकतील, परंतु त्या नावापैकी अनेक नावं काल्पनिक आहेत. इतिहासात कुठेही दाखला नाही. उलटं त्या नावापैकी काही नावं ही शिवाजी महाराजांच्या शत्रू पक्षाकडील आहेत, याचं देखील ते भान ठेवत नाहीत. मला हे सांगावंसं वाटतं. शिवाजी महाराजांच्या शत्रू पक्षामध्ये अगोदर शिवाजी महाराजांसोबत होते आणि नंतर कधी शिवाजी महाराजांकडे नव्हते. जे शत्रूंचे सरदार आहे पहिल्यापासून, अशी नावं देखील त्यात असल्याचं मला दिसतंय. मला त्या कुठल्याही वादात पडायचं नाही. मी एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून सत्य काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला कुठल्याही व्यक्ती, कुठल्याही राजकीय पक्ष यांच्या संदर्भाने विरोध करायचा नाही. मला फक्त सत्य काय आहे हे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. सर, ही जी 7 ते 8 नावं तुम्ही सांगितलेली आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते, ते सरदार होते, त्यांचं पुढे नेमकं काय झालं? नेमकं मी तुम्हाला सांगितलं ना, सिद्दी बाबा मृत्यू पावला. त्यानंतर नूरखान बेग हा निवृत्त केला, कारण की वय झालेली माणसं काळाच्या पडद्याआड जातात. म्हणजे जी काही नावं तुम्हाला मुस्लिम नावं शिवाजी महाराजांच्या बरोबर आलेली दिसतात, त्यातली बहुसंख्य नावं ही शहाजीराजांनी बालशिवबांना सहकार्य करण्यासाठी जी माणसं नेमली होती त्यापैकी होती. साहजिकच त्या सर्व व्यक्तींची 10-20 वर्षात वृद्ध झाल्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांनी निवृत्त केलेलं होतं. त्यातले जे तरुण असतील किंवा जे उपयुक्त असतील आपल्यासाठी, जे फारसी वाचू शकत होते, त्या व्यक्तींना शिवाजी महाराजांनी पुढच्या काळात आपल्या सेवेमध्ये ठेवल्याचं दिसून येतं. धन्यवाद सर, TV9शी बोलल्याबद्दल. पाहतोय आपण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हतेच अशा प्रकारचा नितेश राणे यांनी दावा केला होता. तो दावा इथे खोटा ठरताना दिसतोय. काही बोटावर मोजणे इतके सरदार छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. त्याचबरोबर अमोल मिटकरी जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत, त्यांनी 15पेक्षा अधिक सरदारांची नावं ट्विट केलेली आहेत, ती देखील खोटी आहेत. 7 ते 10 काल्पनिक आहेत, काल्पनिक नावं असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे नेमकं या प्रकरणात राजकारण चाललंय की नेमकं काय चाललंय हे समजत नाहीये. मात्र दोन्ही नेत्यांनी जे दावे केलेले आहेत ते इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या बोलण्यातून फोल ठरल्याचं सध्या तरी दिसून येतंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.